कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सारथीकडून शैक्षणिक मदत देण्यात येते। याचा लाभ जिल्ह्यातील 227 PhD संशोधकांना होतोय। मात्र गेल्या 6 महिन्यापासून त्यांना सारथी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली नाही। यामुळे आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेण्यात आली। यावेळी थकीत अनुदानाबाबत त्यांना जाब विचारण्यात आला। महाराष्ट्र शासनाने मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठे मोर्चे निघाले। तेव्हा मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये या दोन्ही सरकारमध्ये मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी ही संस्था स्थापन केली। याचे शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते जून 2024 पासून ते या जून जवळजवळ 1 वर्षभर पैसे आलेले नाहीत आणि पैसे न आल्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबणा होते। आजही जर बघितलं तर माझ्याकडे जे त्यांनी परिपत्रक दिलेलं आहे ते साधारणपणे 20 मे 2025चं आहे। म्हणजे सरकारच्या आर्थिक वर्षाला 31 मार्च किमान 31 मार्च 2025ला हे पैसे ट्रेझरीमध्ये जमा व्हायला पाहिजे होते। पण सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सरकार आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे हे पैसे विलंबित दिलेले आहेत। पण आमचं असं मत आहे की मराठी मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे पैसे ताबडतोब द्या। आज आम्ही या ठिकाणी कुलकर्णी मॅडम म्हणून जे आहेत यातले प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो की अशा प्रकारची दिरंगाई आम्हाला चालणार नाही, हा मराठी माणसांच्यावर होणारा अन्याय आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही। त्यांनी साधारणपणे 13 जून 2025 पर्यंत सर्व पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करतो असे सांगितलेले आहे। आपल्याला शब्द दिलाय, मात्र तो शब्द पाळला गेला नाही तर यापुढची आपली शिवसेनेची भूमिका काय असेल? यापुढे जर काय ते पैसे जर दिले नाहीत तर या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन आम्ही करणार। दरम्यान सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने हे निवेदन सारथीच्या व्यवस्थापकीय संचालिका किरण कुलकर्णी यांना दिलं। यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते व PhD धारक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळ सोबत गोकुल